नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करा सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम् अत्यन्तं सुखमश्नुते। सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। सद्गुरुनाथ महाराज की जय। काल आपण बघितलं, सर्वोत्तम सुखाची जर काही व्यवस्था असेल, सुखम आत्यंतिकम, त्या सुखाची जर कुठली व्यवस्था असेल तर ते अंतःकरण माझं कसं पाहिजे, सदैव स्थिर पाहिजे, सदैव शांत पाहिजे. रजोगुण हा खाली दाबला पाहिजे. रजस्तमश्चाभिभूय सत्वम भवती भारत. रजोगुण हा परमार्थाला घातक आहे. त्याला उपयुक्त करून घ्यायचा असेल तर अत्यल्प प्रमाणात तो रजोगुण असावा आणि तो शुद्ध रजोगुण असावा. शबल रजोगुण हा घातक असतो, कायम घातक असतो. गुणांचे दोन भाग, एकाला म्हणतात शबल आणि एकाला म्हणतात शुद्ध. शुद्ध रजोगुण हा एकदम गुणातीत व्हायला मदत करतो, पण शबल रजोगुण हा नेहमी त्रास देत असतो. या रजोगुणाला नेहमी खाली ठेवलं पाहिजे. ज्याच्याजवळ रजोगुण जास्त तो परमार्थाकडे कमी लागतो आणि पारमार्थिक वैभवाच्या मागे जास्त. उदाहरण द्यावं, आमच्या घरी किती मेहून जेवले, इतके इतके मेहून जेवले. आमच्याकडे असे असे पदार्थ केले. आमच्याकडल्यासारखी व्यवस्था कुठेही नाही. खरंच सुंदर असते ती व्यवस्था, यात वाद नाही, पण अध्यात्म हरवलं. सगळं झालं असतं पण अध्यात्म हरवलेलं. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला जो उद्देश आहे अध्यात्मशास्त्राचा तेवढा हरवून जातो, बाकी सगळं होऊन जात. हरवावा का होतो, कधीच हरवू नये. म्हणून नेहमी काळजी घ्यायची की रजोगुणाला सरफड करू द्यायची नाही आणि तमोगुणाला पार दाबून टाकायचं. तमोगुणाची जीवनामध्ये अल्पकाळ गरज असते. कोणताच गुण नष्ट होत नाही हे पुन्हा लक्षात ठेवायचं. नाही तर आम्ही रजोगुणाला संपवून टाकू, आम्ही तमोगुणाला संपवून टाकू. शरीर संपल्याशिवाय यातला कुठलाच गुण संपत नाही. रात्री गाढ झोप येणं हे तमोगुणाचं लक्षण आहे. जर आम्ही तमोगुण संपवला, संपत नसतो गृहीत धरूया, तर गाढ झोप लागणं बंद होईल आणि डोकं फिरेल. म्हणजे 3 गुण भगवंतांनी दिले आहेत, तर 3 गुणांची गरज आहे. फक्त आवश्यकतेनुसार ते वापरले. कसे वापरले पाहिजे, आवश्यकतेनुसार ते गुण वापरले पाहिजे. नाही तर मग ते गुणच माझ्या डोक्यावर बसतात. मी गुणांचा स्वामी असलो पाहिजे, मी गुणांचा दास असता उपयोगाचा नाही. म्हणून आजचा श्लोक सांगतो आहे, युंजन्नेवम सदात्मान योगी विगत कल्मषः.
सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम. युजे युजती धातू आहे. युजे युजती धातू आहे. याला जुळणी असं म्हणतात. आणि शब्द वापरला आहे सदात्मानम. आत्मस्वरूपाशी जीवाला कायम जुळून राहायचं आहे. युंजन्येवम सदात्मान. आत्मस्वरूपाशी जीवाला कायम जुळून राहायचं. कायम म्हणजे अखंड जुळून राहायचं. काल माझ्या एका मित्राशी बोलत होतो. माझा श्लोकाचा अभ्यास चालू होता आणि तो मध्ये मध्ये काही प्रश्न विचारत होता आध्यात्मिक, जीव आणि ब्रह्म यांच्या संबंधी. आणि त्याचा असा एक समज होता की जवळपास त्याचा जीव ब्रह्मरूप झालाय. त्या मित्राचा एक असा समज होता की जवळपास आपला जीव ब्रह्मरूप झाल्यासारखाच आहे, बस थोडस शिल्लक राहिलं. तर म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्ही सांगा नेमकं काय आहे. आता प्रवचन करणारा मी आहे असं म्हटल्यानंतर ती एक जबाबदारी असते की तुमच्यावर येऊन पडतो. लोक म्हणतात की आता तुम्हीच न्यायनिवाडा करा. असे न्यायनिवाडे करायचे नसतात प्रवचनकारांनी कधी. पण कधी कधी पेचामध्ये येतो माणूस. माणूस कधी कधी पेचामध्ये येतो आणि त्यावेळी मग मुश्किल असते. मी म्हटलं सध्या मी श्लोक वाचतोय, युंजन्येवम सदात्मानम असा श्लोक वाचतोय मी. सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते. पण मला असं वाटतं म्हटलं की तुमच्या बाबत हा श्लोक, ते म्हणे मग युंजन्येवम म्हणजे जुळणे आहे ना तदात्मानम, मग माझ्या बाबत हा श्लोक लागू होतो की नाही तुम्ही मला सांगा. मी हसलो, काहीच नाही बोललो. म्हणे नाही डॉक्टर साहेब तुम्ही सांगाल तर मला बरं वाटेल, मला राग येणार नाही. मला खरंच सांगा माझा जीव ब्रह्मरूप झाल्यासारखाच आहे की नाही. मी म्हटलं गीतेमध्ये माणसाने कधी बदल करू नये. आपल्याला काना मात्रा रस्व वेलांटी सुद्धा बदल करण्याचा अधिकार नाही. पण तुमच्या पुरता हा श्लोक थोडासा वापरतो, थोडासा बदल करून वापरतो. म्हणे सांगा. म्हटलं युंजन्येवम कदात्मान, सदा नाही कदा. अरे 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 हे तुम्ही काय सांगू राहिले. म्हटलं मला जे वाटतं ते सांग. म्हणे सदात्मानम. मी म्हटलं श्लोक आहे तो तुमचा कदात्मानम सुरू आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का. म्हणजे मला सगळं वाटते. आता तुम्ही तुमचं ठरवा. तुम्हाला जर ते सदात्मानम वाटत असेल तर तुमचा प्रश्न आहे. परस्पर स्तुती मंडळ उभारू नये आणि सहसा दुसऱ्याची चूक सांगू नये. आता त्याच्याशिवाय तो मला उठूच देईना तिथून. त्याच्याच दुकानात गेलो होतो, तो तिथून हलूच देईना. मग आता मला पर्याय नव्हता, बोलण्याशिवाय इलाजच नाही राहिला. अडकून पडलो होतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही सदैव आत्मस्वरूपाशी जुळलो आहे, पण आमच्या मनाने वाटणं वेगळं आणि शास्त्रानुसार वाटणं वेगळं. कुठेही बाहेर असतो, बरोबर सिरियलच्या वेळी येऊन जातो. घड्याळ न पाहता सुद्धा सिरियलची वेळ झाली असेल बरं, सिरियलची वेळ झाली असेल बरं. इथे मी सिरियलशी जुळलो आहे. सिरियल सुरू व्हायच्या आधीपासून जुळलो आहे. आत्मस्वरूपाशी जुळलो आहे का. असा आत्मस्वरूपाशी जुळण्याचा प्रसंग येतो का.
जेवणाचे कार्यक्रम असतात, महाप्रसाद म्हणतात. बरोबर त्यावेळी येऊन 10 मिनिटं आधी आरतीला येऊन सगळेजण बरोबर हजर असतात. आरती शिजवली आहे की पाहे प्रसादाची वाट. म्हणून सदात्मान. हा सदात्मानम शब्द फार मोलाचा आहे आणि आम्ही तो स्वतःला उगाच लावून घेतो. आम्ही कदात्मानम वालेच असतो. आपलं मन विषयांपासून निवृत्त झालं आहे का हे माझं मला कळतं. फार वरची स्टेज आहे बरं काही. माझं मला कळणं फार वरची स्टेज आहे. माझं दुसऱ्यांनाच कळतं. आमचा संताप, रागद्वेष, अहंकार हा एवढा फोफावलेला असतो, एवढा वाढलेला असतो की अंतःकरण निर्मळ करावं असा माणसाच्या मनात विचारच येत नाही. फटाफट साधनेला बसतो, ध्यानाला बसतो. एकदा श्रवणामधून आत्म्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आणि दृश्य विषयाचं खरं स्वरूप म्हणजे नाशिवानत्व, दुःखित्व, बद्धत्व आणि अनित्यत्व निसंशयपणे समजून घेतलं पाहिजे. ही जबाबदारी माझी असते, लक्षात ठेवा. जर आम्ही तसं समजून नाही घेतलं अनित्यत्व, दुःखित्व, मिथ्यात्व आणि बद्धत्व हे 4 दोष जर मी समजून नाही घेतले तर माझा विषयामध्ये खूप ओढ असते. विषयाची अत्यंत आसक्ती असते. मला विषयाची आसक्ती आहे की नाही हे दुसऱ्याला विचारायची गरज नाहीये. आणि मला जर आत्मस्वरूपाची आसक्ती असेल तर मात्र विषयासक्तीपासून मन निवृत्त झालं आहे की नाही हेही दुसऱ्याला विचारायची गरज नाही. माझं मला कळत. पण खूपदा कठोर आत्मपरीक्षण आम्ही करत नाही. आमचा स्वभाव असा आहे की आम्ही स्वतःचा पेपर जेव्हा स्वतः तपासतो ना माणूस, तेव्हा त्याला सगळं बरोबरच आहे असं. श्रवण मननातून आत्म्याचं स्वरूप नीट समजून घेतलं, जगताचं स्वरूप नीट समजून घेतलं. 2 वेळा मी विषय घेतला होता साधकाचा, जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म. ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. याला मीमांसा असं. जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म याची मीमांसा. ही मीमांसा मला तपासून घेता आली पाहिजे, कारण आम्हाला जे दिसतं ते खरं वाटतं. आणि मग सदात्मानम, जगत सत्यत्व भ्रांती तयार झाल्यानंतर कधीही होण्याची शक्यता नाही. म्हणून सदैव आत्म्याशी अनुसंधान बांधलेलं असावं. आत्म्याशी नेहमी मी जोडून घेतलेलं. हे तेव्हा शक्य होतं जेव्हा विगत कल्मशः, कल्मश शब्दाचा अर्थ पाप असतो आणि विगत म्हणजे निघून गेलेलं. ज्याच्या अंतःकरणात पाप निघून गेलाय तो मलदोष आणि विक्षेप दोषापासून आपोआप सुटतो. त्याला वेगळं सोडून घ्यावं लागत नाही. डोसा तव्यावर बनतो. त्या डोस्यावर तेल टाकलं असतं आणि तो एका विशिष्ट वेळेनंतर हाय ऐवजी सिम वर ठेवावा लागतो.
आणि तसा तो सिमवर ठेवल्यानंतर हळूहळू हळूहळू तव्यापासून तो डोसा सुटतो. इतका सुटतो की त्याला बाजूला काढावं लागत नाही. थोडी जर वाट पाहिली तर नुसतं बोटाने धरलं तरी तो तव्यापासून वेगळा. तसं माझं अंतःकरण विषयासक्तीपासून सुटलेलं आहे काय? खूपदा काय होतं, आपल्याला रोज अवेलेबल असलेले जे विषय आहे, त्याचा कंटाळा आल्यामुळे तेवढ्या विषयातून आम्ही सुटलेलो असतो. आणि मग दुसरे विषय आम्हाला खूप आवडतात. इतर विषयांवर आमचं अतिशय प्रेम असतं. आम्हाला वाटतं, की घरातले विषय सुटले, आम्ही आत्मस्वरूपाकडे जुळलो आहे की काय? बाहेरचे विषय अंतःकरणात घोंगावत. नेबरर्स वाईफ इज ऑल्वेज ब्युटिफुल दॅन आवर्स. माझ्याकडे असलेला पैसा मला खूप आहे असं कधी वाटत नाही. पण दुसऱ्याकडला जास्त पैसा पाहिल्यानंतर मला फार कमी मिळालं असं वाटतं. त्यावेळेला अंतःकरण दुःखाने ग्रासतं. अचानक दुःख कसं आलं? तुझ्या अंतःकरणामध्ये धनप्राप्तीची अभिलाषा संपली नव्हती. अभिलाषा तुला रिटायर्ड झाल्या म्हणून संपल्यासारखं दाखवावं लागतं. विषय आहे हरती निमेषात कालाह सर्व मा कुरु धन जन यौवन गर्वम हरती निमेषात कालाह सर्व. ज्या गोष्टी मिथ्या आहेत त्या गोष्टीचा वृथा अभिमान बाळगून काही मिळणार नाही. म्हणून मी सदैव जुळलो आहे की नाही, दोन गोष्टी असतात. एक, मी दूर झालो आहे की नाही. दोन, मी जुळलो आहे की नाही. दूर होणं हा एक भाग, पण आत्मस्वरूपाशी जुळणं हा दुसरा भाग. दूर झाल्याशिवाय जुळता येत नाही हे पक्क, पण दूर झाल्यानंतर जुळलोच असेल असं पण नाही सांगता येत. सदात्मान आत्मस्वरूपाशी मी जेवढं जेवढं जुळत जाईल तेवढं तेवढं वैराग्य वृत्ती फोफावते आणि विषय आणि जगत यांच्याविषयी वैराग्य अनासक्ती निर्माण होते. पण दात पडल्यानंतर अक्रोट खाऊ नये असं वाटणं हे वैराग्य नाही, लक्षात ठेवा. तारुण्य ओसरल्यानंतर विषयेच्छा कमी होणं हे वैराग्य नाही, लक्षात ठेवा. हा शरीराचा सहज भाग आहे. पण धनाचा आणि खाण्याचा भाग तसा नसतो, तो असतोच. खाण्यातले काही पदार्थ दात नसल्यामुळे सोडून दिलेत तरी इच्छा सुटली असेल असं त्याचा अर्थ नाही. धन आणि मान हे कुठल्याही वयाच्या स्थितीमध्ये माणसाला धरतातच. म्हणून सखोर सर्वांगीण विचार कराव्याचा. जीव जगत आणि ईश्वर आणि ब्रह्म यांचं नेमकं स्वरूप काय आहे हे समजावून घ्यायचं आणि मग गुरूंच्या निर्देशानुसार मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय करायचा. वास्तविक जग हे कल्पित आहे, भासात्मक आहे. पण जोपर्यंत विषयांना सत्यत्व दिलेलं आहे
तोपर्यंत ब्रह्मस्वरूपाला सत्यत्व देऊ शकत नाही. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. आता जगत सत्य म्हटल्यानंतर ब्रह्म मिथ्या आहे किंवा नाही असं वाटायला लागलं. म्हणून जगत सत्यत्व भ्रांती ही एक अशी जबरदस्त भ्रांती आहे की जी स्वरूपाकडे वळूच देत नाही माणसाला. विगत कल्मशहा, धर्माच्या मार्गाने याकरता चालायचं आहे की धर्माच्या मार्गाने चालल्यानंतर माणूस करत नाही, पापवृत्ती तयार होत नाही. उदाहरणार्थ, अनाठाई अनुचित मार्गाने पैसा कमवत नाही. आता सगळा प्रकार सुरू झाला. अनुचित मार्गाने पैसा कमावणं वाईट गोष्ट असली तरीही पण आज जगामध्ये त्याला मान्यता आहे. सरकार सुद्धा काही प्रमाणात त्याला मान्यता देते. एसटी बसेसचा संप सुरू झाल्याबरोबर प्रायव्हेट बसेसनी अनाठाई किमती वाढवून घेतल्या. अव्वाच्या सव्वा किमती वाढवून घेतल्या. सरकारने त्याच्यावर निर्बंध नाही लावले. नंतर सरकारला जाग आली आणि सरकारने त्याच्यावर निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात अशा प्रकारचा विचार दुसऱ्याला करण्याची इच्छा सुद्धा होता कामा नव्हती. म्हणून नीट विचार करावा. शरीर दुर्बल झाल्यानंतर आलेलं जे वैराग्य आहे किंवा मनामध्ये वैफल्य निर्माण झाल्यानंतर आलेलं जे वैराग्य आहे, हे दोन्ही वैराग्य टिकाऊ नसतात. हे अत्यंत क्षणिक असते आणि या वैराग्यांमध्ये आत्मजिज्ञासा नसते. वैफल्य असतं. हे वैराग्य निराशेतून आता काय करायचं आहे खाऊन, पुष्कळदा असं होतं. घरातली अगदी निकटची व्यक्ती गेल्यानंतर खाण्यापिण्याचे इंटरेस्ट सुद्धा निघून जातात. आता काय, जगायचं म्हणून जगायचं. असे वैराग्य टिकत नाही. आणि मग तो देखावा होता हे जेव्हा समोरच्याच्या लक्षात यायला लागतं, त्यावेळी मग आपल्या अध्यात्माची पोल खुलते. त्यापेक्षा असल्या प्रकारचे नैराश्यातून आलेले वैराग्यांना कधी वावच देऊ नये. खऱ्या अर्थाने जर जिज्ञासू वृत्ती असेल तर आलेलं वैराग्य टिकतं. काही लोक कोणासाठी तरी काहीतरी सोडत असतात. वैराग्य नसताना धर्माप्रमाणे वागण्याचा विचार असतो. काहीतरी फळ सोडा म्हटल्यानंतर धर्मशास्त्र तिथे फलाशा सोडा म्हणतो. आम्ही त्याचा अर्थ फल सोडा असा घेतला आणि औदुंबराचं फळ सोडता तो, जे आयुष्यात कधी खाल्लेलंच नसतं. कित्येकांना माहित सुद्धा नसेल औदुंबर कसं खातात. अंजिराचं फळ जसं असतं ना, ओलं अंजीर, तसं असतं औदुंबर. अगदी ओल्या अंजिरासारखं. पण औदुंबर सोडतात. ही अशी परिस्थिती आहे. आतमध्ये फलाशा गेलेली नसल्यामुळे हे असे फळ आम्ही शोधून काढतो. युंजन्नेवम सदात्मानम योगी विगत कल्मशः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. आता ब्रह्म स्वरूपाला सहज स्पर्श करता येतो, कारण कल्मश म्हणजे पापाचे डाग निघून गेले आहेत. वस्त्र स्वच्छ झालाय, चित्त शुद्ध झालाय, शांत झालाय. सुखेन ब्रह्म संस्पर्श. आता अत्यंतम सुखम अश्नुते
कुठल्याही गोष्टीने माझ्या अंतःकरणात दुःख निर्माण होत नाही. आमच्या अंतःकरणात दुःख फार लवकर निर्माण होत. कोणी हट म्हटलं की दुःख झालं आणि कोणी बस म्हटलं की सुख झालं. ज्याला छोट्या छोट्या गोष्टींनी सुख होतात त्याला छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखही होतात. म्हणून लहान मुलं अगदी क्षुल्लक गोष्टींवर दुःख करतात, क्षुल्लक गोष्टींवरच सुख करतात. टाळी वाजवली तरी हसतात. क्षुल्लक गोष्टींवर त्यांचं सुख अवलंबून असतं, त्यांचं दुःख पण तितकंच क्षुल्लक असतं. आपण त्यांचं दुःख निवारण करतो क्षणार्धात आणि आपणच हसतो. परंतु अत्यंतिक सुख त्याला म्हणतात की जिथे दुःखाचा लवलेशही शिल्लक नाही, दुःखाचा स्पर्श सुद्धा होत नाही. आणि म्हणून सुखेन ब्रह्मसंस्पर्शम, सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. आता तो काय झाला असतो, आत्म्याशी संयुक्त झाला असतो, सदात्मानम. आणि आत्म्याशी संयुक्त झाल्यानंतर तिथून तो वियुक्त होत नाही. म्हणून सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते, इथे आत्यंतिक सुख असत. गाढ निद्रेमध्ये सुख असतं पण आत्यंतिक नसतं, कारण गाढ निद्रा मोडते, बिघडते, जाग येतो आणि काय गड्या मला उठवून दिलं, मी खूपच छान झोपेत होतो, गाढ झोपेत होतो. इथे हे सुख मोडत नाही, म्हणून याला आत्यंतिक सुख म्हणतात. आणि गाढ झोपेतलं तत्कालिक सुख आहे. विषयांमध्ये सुख नाही, विषयांचे खरे स्वरूप समजले की मग निश्चित कळतं की विषय भोगण्याची स्वाभाविक प्रवृत्ती बदलते आणि माणूस हळूहळू निवृत्त होतो. आणि मग आलेलं जे वैराग्य आहे ते खरं वैराग्य असतं, ते टिकाऊ वैराग्य असतं. शांतो दांतो उपरस्थितिक्षु समाहितो भूत्वा आत्मन्येव आत्मानं पश्य. एकदा शमदम केले की मग आत्मस्थिती प्राप्त होते. पण आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न केल्याने आत्मस्थिती नाही प्राप्त होत. आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न केल्याने आत्मस्थितीत व्यत्यय येतो, लक्षात ठेवा. आत्यंतिक सुखाकडे माणूस वाटचाल नाही करत. आणि म्हणून म्हणतात आत्मन्येव आत्मानं पश्येत. आता इथे समाहित बुद्धी असते, बॅलन्स बुद्धी असते, समाहित बुद्धी असते, बॅलन्स बुद्धी असते. आणि ही बॅलन्स बुद्धी आम्हाला सांभाळली पाहिजे. ही मला जपता आली तर माझं काम होऊन जातं. बघा, शास्त्रामध्ये प्रतिपादन केल्याप्रमाणे आत्मा निर्वय आहे, निर्विशेष आहे, निरुपाधिक आहे, कुटस्थ आहे. आणि म्हणून आत्म्याचं अनुसंधान वेगळं करावं लागत नाही. विषयाचं अनुसंधान तुटलं आणि शून्यामधून सुटलं की आत्मस्वरूपाचं अनुसंधान साधतं. आत्मस्वरूपाची अखंड वृत्ती कायम राहते. प्रयत्नाने, अभ्यासाने अप्रतिहत आत्माकार वृत्ती तयार होते. अप्रतिहत म्हणजे नष्ट न होणारी, आणि प्रति म्हणजे दुसऱ्याकडून नष्ट न होणारी. म्हणजे कुणी अपमान केला तरीही, कीर्ती गेली तरीही, शरीराला वाटेल त्या प्रकारच्या इजा झाल्या तरीही, मोठमोठे आजार झाले तरीही, डॉक्टरांनी आता घरी घेऊन जा म्हटलं तरीही
पुष्कळदा होतं असं. डॉक्टर सांगतात, पूर्वी सांगत असत, आता घरी घेऊन जा, परमेश्वराची प्रार्थना करा, बस. या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असतो. आणि मग त्या रोग्याला घरचे घेऊन जातात घरी, आणि मग त्या रोग्याला लक्षात येतं की अरे काय गडबड आहे, त्याला समजतं. आणि त्यावेळेला त्याची स्थिर वृत्ती चंचल होऊन जाते. शरीर सोडायच्या वेळेला तोंडचं पाणी पळतं, लक्षात ठेवा. सोपी गोष्ट नाही आहे शरीर सोडणं. असंख्य वेदना असतात. देहबुद्धी सुटली असेल तर त्या वेदनातून त्याला स्वतःच अंतःकरण एकाग्र करायला संधी मिळते. पण जर देहबुद्धी सुटली नसेल तर त्यावेळी त्याचं विव्हळणं अपार असतं. दोन प्रकारच्या वेदना असतात, एक शारीरिक वेदना आणि एक मानसिक वेदना. एकदा मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे हे लक्षात आलं की सर्वम खलु इदम ब्रह्म याची अनुभूती यायला वेळ लागत नाही. फक्त गुरुकृपा तेवढी वाट बघत. साधकाचं लक्ष वृत्तीवर न राहता तत्वामध्ये जर स्थिर झालं, मग आत्मस्वरूपाच्या चिंतनात जरा सुद्धा खंड पडत नाही. त्याला आत्यंतिक सुख असं म्हणतात. ह्याचं कारण असं असतं की मी आत्मा आहे एवढ्या वृत्तीवर तो थांबत नाही. सर्व भूतेषु चात्मानम, जो भेटतो त्याला आत्माच समजतो. गुरुकृपेने जमतं बरं काय. सर्वभूतस्थम आत्मानम, सर्व भूतानी चात्मनी, दोनदा शब्द वापरला आहे. ज्याचं मन ब्रह्मस्वरूपात स्थिर झालेलं आहे, जो सर्व भूत मात्रांच्या मध्ये आत्मस्वरूप आणि सर्व भूत मात्रांना आत्मस्वरूप पाहतो, म्हणजे ब्रह्मापासून पिप्पिलिकेपर्यंत, मुंगीपर्यंत सर्व भूत मात्रांना आत्म्याच्या एकत्वाने पाहतो. मी कोण आहे म्हटलं तरी आत्मा, आणि तू कोण आहे म्हटलं तरी आत्मा. तर काय आहे? सर्व भूत स्थमात्मानम, पहिलं उत्तर. सर्व भूतानी चात्मनी, दुसरं उत्तर. तू कोण आहेस? सर्व भूतस्थम आत्मानम, आत्मा आहे. सर्व भूतानी चात्मनी, मी कोण आहे? मी पण आत्माच आहे. मीही आत्माच आहे आणि तूही आत्माच आहे. इक्षते योगयुक्त आत्मा, याला योगी असं म्हणतात. ही योग स्थिती असे. आणि ह्याचं फल काय असतं? सर्वत्र समदर्शिन, हा फल शब्दाचा अर्थ त्यावेळी त्याचा व्यवहार कसा असतो, त्याची दृष्टी कशी असते, त्या दृष्टीला तो समदर्शी असं म्हणतात. कोणामध्ये तो भेदभाव बघत नाही. मनुष्य आणि प्राणी यांच्यामध्ये सुद्धा तो भेदभाव बघत. वृत्ती आत्माकार करायची असेल तर बाकीच्या आकाराच्या वृत्ती ज्या आहेत त्या थांबून गेल्या पाहिजे. आमची सवय असते, ज्या आकाराची वृत्ती आम्हाला तयार करायची आहे त्या आकाराची आम्ही वृत्ती तयार करतो. तर मला सिनेमाला जायचं आहे, ठरवून ठेवलं. पहिल्या दिवशीचा पहिला शो, आता तेही हवा गेल्या. मग त्याचं आदल्या दिवशीपासूनच चालतं, उद्या सिनेमा लागणार आहे, पहिल्या दिवशी पहिला शो, पहिल्या दिवशी पहिला शो. मग किती आधीपासून लाईनीत लागावं लागेल. तिकीट मिळेल की मिळणार नाही, ह्याची सिनेमाकार वृत्ती सिनेमा पाहण्याच्या आधीपासूनच तयार झाली. माझ्या मुलीचं लग्न आहे असं समजा, मी आधीपासूनच पैसा जमवा, असं करा, कार्यालय कोणतं चांगलं आहे, काय झालं, जमलं तर आपण काय करावं, हे लोकांशी आपण बोलणी कशी करावी, आधीच वृत्ती लग्नाकार झालेली आहे. तसं विषयाकार वृत्ती आम्ही नेहमी करून घेतो, ती न करता
आत्माकार वृत्ती जमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला साधना असं म्हणतात. आणि काका म्हणतात, आपुनी आपण करा सोडवण, बंधुरात्मात मनस्सस्य येनात मैवात मनाजिता. इथे मला माझा जीवाला वृत्तीला जिंकावं लागेल. आपुली आपण करा सोडवण, त्या त्या आकारातून वृत्तीला सोडवून घ्यावं लागेल. जसं सिनेमाचं उदाहरण दिलं, मुलीच्या लग्नाचं उदाहरण. अनात्मकार वस्तू ही धारण करण्याची सवय आम्ही सोडावी लागते. आणि आत्माकार वृत्ती धारण करून बसायची एकदा सवय करावी लागते. तुम्ही म्हणाल, आत्म्याला तर आकार नाही हो, मग आत्माकार वृत्ती कशी धारण करायची? विषयाकार वृत्ती न धारण करणे. आणि शून्याचा प्रकाशक मी आहे, तो आत्मा मी आहे, इथपर्यंत संवादी वृत्ती धारण करणे याला आत्माकार वृत्ती धारण करणे असं म्हणतात. याला तदाकार वृत्ती धारण करणे असं म्हणतात. याला ब्रह्मवृत्ती असं सुद्धा म्हणतात. प्रपंचामध्ये अशा वृत्त्या आम्ही धारण करतो. मला स्वयंपाक करायचा आहे, मग त्यावेळेला तो केलाच पाहिजे. मला पेशंट पाहायचे आहे, त्यावेळेला ते पाहिलेच पाहिजे. पण ज्या वेळेला त्या गोष्टीची आवश्यकता नसते, त्यावेळी वृत्ती आत्माकार करता आली पाहिजे. काकांना म्हटलं, मी एवढ्या पेशंट्स मध्ये मी कसा अभ्यास करू हो? तर काका म्हणले, पहिला पेशंट इथून गेला आणि दुसरा पेशंट तुझ्या समोर खुर्चीवर येऊन बसेपर्यंत तुझ्याजवळ वेळ आहे की नाही? पेशंटचे केस फॉर्म रिसेप्शनिस्ट आणून देऊन राहिली आहे की नाही? मग त्यांचा केस फॉर्म तुझ्या समोर येईपर्यंत आणि पेशंट तुझ्या समोर येईपर्यंतचा जो वेळ आहे, तो वेळ नेमका तू कशात घालवतोस? गोंदवल्याला एक पाटी होती पूर्वी. दोन माणसांनी आपसात बोलण्याचा जो वेळ आहे, तो मला द्यावा ब्रह्मचैतन्य. अशा ज्या पाट्या आहेत ना, त्या वाचायच्या म्हणून नाही वाचाव्या, काय लिहिलंय म्हणूनही नाही वाचाव्या. ती ब्रह्मचैतन्यांची आज्ञा आहे असं समजून वाचा. कसं वाचावं? महाराजांची आज्ञा आहे. मग आता दोन माणसांची बोलण्यातला जो वेळ आहे, तो द्यावा म्हणजे मला बोलणं थांबावं लागेल. बोलणं थांबवावं लागेल म्हणजे मला आतमध्ये ती वृत्ती थांबवावी लागेल. मग थांबलेली वृत्ती नामाकार केली पाहिजे. त्याला आत्माकार करणं म्हणतात. नामी रूप होणं म्हणजे आत्मरूप होणं, ब्रह्मरूप होणं म्हणजे आत्मरूप होणं. आम्ही वृत्तीला नामाकार करत नाही, नाम म्हणण्यामध्ये ठेवतो. नामाकार करायचा, त्या आकाराची झाली की पुन्हा मला नाम म्हणायचं आहे, घ्यायचं आहे, याची आठवण नाही राहत. याला आत्यंतिक सुख असं म्हणतात. चला, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनी ईक्षते योगयुक्तात. पहिले कामुक वासनेमुळे भोगवादी आणि विषयासक्ती वृत्ती बळावते आणि त्याला कुठल्याच प्रकारे आत्माकारतेकडे वळू देत नाही. पण एक वेळ अशी येते, जो तापत्रय पोळला संत संगे निवाला, त्याचं कल्याण होतं. की ज्याला अत्यंत त्रास असतो आणि संतांची भेट होते, संत त्याला संत संगे निवाला, संत त्याला बरोबर वळवतात. आणि मग आपल्याकडून काहीतरी चांगलं व्हावं असं त्याला वाटतं आणि मग तो धर्मानुष्ठान करण्याचा प्रयत्न. सर्वभूतानि चात्मनी इक्षते योगयुक्तात्मा चालू आहे. आता तो धर्म कार्य हे सकाम वृत्तीने करतो, पुढे तो निष्काम वृत्तीने करतो.
अशी निष्काम वृत्ती त्याची जशी जशी बळावते तसा तसा मनातला रागद्वेषांचा प्रभाव कमी होतो आणि मग त्याला असं वाटतं की नाही, आता संतापण्यात नाही मजा. नाही तर मग आमचे राग थांबतात. कसे? पाहुणे आले की चिडायचं नाही, घरात चांगलं दिसत नाही, चांगलं दिसत नाही म्हणून चिडायचं. कुणासमोर चांगलं दिसतं की नाही दिसतं याच्यापेक्षा मला भगवंत बघणार आहे. माझ्या आतमध्ये क्रोधाची तिडीक सुद्धा उद्भवता कामा नये. दीर्घकाल निष्काम सेवेची उपासना केली तर मनातला रागद्वेष कमी होतो. कारण प्रत्येकाला सुधरवण्यासाठी भगवंतानी चान्स दिलाय, लक्षात ठेवा. आणि म्हणून 50% पाप, 50% पुण्य मनुष्य जन्म झाला. त्याच्यामुळे आपल्या समोर 50% प्रतिकूल परिस्थिती ही असतेच आणि 50% अनुकूल परिस्थिती सुद्धा प्रत्येकासमोर. मग एखाद्यावर खूपच दुःख दिसतं, पापाचा महाशिरा, खूप मोठा पापाचा दगड असतो आणि पुण्याचा चाराचुरा. म्हणून सुख येतं निघून जातं, दुःख येतं आणि ते पार कपाळ मोक्षच करतं. अशाच प्रकारचं घरामध्ये वातावरण. मनातला रागद्वेषांचा दीर्घकाल अभ्यास केल्यामुळे म्हणजे निष्काम सेवा केल्यामुळे, चित्तवृत्ती झाल्यामुळे ईश्वराच्या कृपेने, ईश्वर फार कृपाळू असतं. पहिले ईश्वर कृपा आहे, मग शास्त्र कृपा आहे, मग गुरु कृपा आहे, मग आत्मकृपा आहे. गुरुकृपा झाल्याशिवाय आत्मकृपा होत नाही. ईशकृपा झाल्याशिवाय शास्त्र कळत नाही आणि श्री गुरु भेटत नाही. म्हणून वैराग्य हे निव्वळ बुद्धीच्या तर्कावर नाही आहे, चित्तशुद्धीचा स्वाभाविक परिपाक आहे. विषयामध्ये लेश मात्रही आनंद नाही हे जर लक्षात आलं तर मला खायला असं पाहिजे, राहायला असं पाहिजे आणि घालायला कपडे असे पाहिजे, असा अट्टहास बंद होऊन जातो. अट्टहास बंद झाला की दुःखाचे क्षण कमी होत, दुःख मावळत जातं, दुःख निवळत जातं आणि सुखाच्या मागे लागणंही बंद होऊन जातं. म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही मावळतात. अशा वेळी सद्गुरूंची प्राप्ती होते. काय वाक्य आहे? तिथे सद्गुरू अवचित येऊन भेटतात. गुरुकृपा फुकट फाकट होत नसते. गुरुकृपा होण्याची तशी ओवी आहे माऊलीची. ऐसी कर्मसाम्य दशा जेथ येईल विरेशा तै सद्गुरु आपैसा भेटेची का. आम्हाला सद्गुरू भेटावे अशी तळमळ असलीच पाहिजे आणि ती वाढती असली पाहिजे. आता सद्गुरूंकडे गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं वाटलं पाहिजे. नाही तर मग भेटतील ना कधीतरी, होणारच आहे ना, आता या वयात होऊन होणारच काय आहे, कोणतं आमचं भलं होणार आहे. हे काही सद्गुरूला भेटल्याची तळमळ नाही म्हणत. संसारात थोडीशी मळमळ लागली म्हणून असं वाटते. तळमळ जी असते ना ती माणसाला ते केल्याशिवाय सोडत. आणि अशी सहजावस्था जेव्हा प्राप्त होते, सद्गुरू भेटतात आणि त्यांच्या मुखाने मग शास्त्र श्रवण, अखंड निधिध्यासन, असा जो माणूस आहे तो जीवनमुक्त स्थितीत पोचतो. श्लोक आहे, इक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शन हा. आता तो नाम आणि रूप बघत नाही. अस्ति प्रियम नामम रूपम, अस्ति प्रियम रूपम नामम चेदंश पंचक. दोन श्लोक आहे याच्यात. अस्ति प्रियम रूपम नामम चेदंश पंचकम
आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम तत्वद्वयम. आणखीन एक आहे अस्ति भाती प्रियम नामम रूपम च पंचकम. इथे चदंश पंचकम म्हटलंय. आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम, इकडे जगद्रूपम तत्वद्वयम म्हटलंय. असे दोन श्लोक आहेत. अस्ति भाती प्रियम नामम रूपम चदंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम. अस्ति भाती प्रिय आद्यत्रय हे ब्रह्मरूप आहे. अस्ति हे सत मध्ये बदलतं, भाती हे चित मध्ये आणि प्रियत्व हे आनंदामध्ये बदल. आद्यत्रयम ब्रह्मरूपम आणि मायारूपम तत्वद्वयम. नाम आणि रूप हे तत्कालिक असतं, रूप असल्याशिवाय नाम नाही. आधी रूप आणि मग नाम, शास्त्राचा नियम आहे. मग तुम्ही कुठे एखाद्या वेळेला नामाचं महात्म्य सांगण्यासाठी आधी नाम मग रूप. आधी रामाने जन्म घेतला नव्हता, त्याच्या आधी रामाचं नाव वाल्मिकीने लिहिलं, ठीक आहे, याला अर्थवाद असं म्हणतात. आणि अर्थवाद हा सांगावा ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचे पुरस्कार करतो तेव्हा अर्थवाद सांगितला. अर्थवादाशिवाय ती गोष्ट अंतःकरणात ठसत नसते, म्हणून त्यावेळेला अर्थवाद सांगणं योग्य आहे. परंतु अस्ति भाती प्रिय हेच सच्चिदानंद आहे, हाही विषय दोनदा घेऊन झाला. जीव जगत ईश्वर आणि ब्रह्म जसं दोनदा घेतलं तसं अस्ति भाती प्रिय हे सुद्धा दोनदा घेतलं आहे. आणि एकदा लक्षात येतं की अधिष्ठानाच्या अग्रहणाच्या दोषामुळे भूतमात्रांची निर्मिती होते. अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत, एकाला आवरण शक्ती म्हणतात आणि एकाला विक्षेप शक्ती म्हणतात. आवरण शक्ती ते झाकून घेते, त्याच्यामुळे अधिष्ठान आपल्याला दिसतच नाही. नावाचंच आहे आवरण शक्ती. आणि अधिष्ठान दिसलं नाही की मग मनामध्ये विशिष्ट विकल्प येतात आणि मग ते आपल्याला लक्षात यायला लागतात, त्याला विक्षेप असं म्हणतात. विक्षेप शक्तीमधून भूतमात्रांची निवृत्ती आहे. दोरीवर रज्जूवर सर्प भासतो तेव्हा रज्जू लपून गेलेली आहे आणि सर्प दिसलाय. आता हा विषारी आहे, हा चावला तर मी मरून जाईल वगैरे वगैरे, या सगळ्याला विक्षेप शक्ती असते. पण रज्जू म्हणजे दोरी झाकल्या गेली आणि तिथे सर्प दिसला, याला आवरण शक्ती असं म्हणतात. या दोन अज्ञानाच्या शक्ती आहेत. आवरण शक्तीमुळे अधिष्ठानाचं अग्रहण दोष म्हणजे अधिष्ठान आम्ही स्वीकारतच नाही. आणि विक्षेप शक्तीमुळे जे दाखवलं ते आम्ही घेतो. विक्षेप शक्ती भेद निर्माण करत असते. जीवाजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद, जीव आणि जगताचा भेद, असे भेदाचा निराश करायला शिकवले. म्हणून 5 प्रकारच्या भ्रांती आहेत. जगत सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, संग आणि विकार. अशा 5 प्रकारच्या भ्रांती आहेत. एक भेदभ्रांती राहील. जगत सत्यत्व भ्रांती, भेदभ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, संग भ्रांती आणि विकार. भेदभ्रांती सांगायची राहून गेली होती. अशा 5 प्रकारच्या भ्रांती आहेत. यातल्या भेदभ्रांतीमुळे जीवाजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर आणि जीवाचा भेद, जीव आणि जगताचा भेद. बारकाईने पाहिलं तर 16 प्रकारचे भेद आहेत. ढोबळमानाने पाहिलं तर 4 किंवा 8 प्रकारचे भेद आहेत. परमिटेशन कॉम्बिनेशन प्रमाणे त्याचे 16 भेद तयार होतात. त्या भेदांना सत्यता न देता रागद्वेषाच्या चष्म्यातून त्या भेदांना न बघता तत्वाच्या दृष्टीने जर बघितलं
तर आत्मस्वरूपाची दृष्टी कधीही खंडित होत नाही. म्हणून सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः शुनीचैव स्वपाके च पंडिताः समदर्शिनः. दुसरा अध्याय, चौथा अध्याय. अशा पद्धतीचं वर्णन आम्ही करत गेलो आणि अशा पद्धतीची दृष्टी जर आम्ही डेव्हलप करत गेलो तर मग आम्हाला सगळीकडे आत्मतत्व दिसतं. म्हणून सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. अशाच प्रकारचा आणखीन एक श्लोक आहे, तो आहे सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि संप्रश्च ब्रह्म संपश्चन ब्रह्म परमम याती नान्येव हेतुना. याती नान्येन हेतुना. अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाचं जर ज्ञान झालं तर मी ब्रह्मरूप होतो. मग असा अभ्यास कसा करायचा? अजून भगवंत या संबंधीचे काही श्लोक आपल्या समोर उद्घृत करणार आहे आणि हे श्लोक उद्घृत केले की मग मात्र अर्जुनाबद्दल अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण होतात 35व्या श्लोकापासून. म्हणून अजून 6 श्लोक आहेत, 5 श्लोक आहेत, 30 ते 34 असे 5 श्लोक आहेत. हे 5 श्लोक पुन्हा योग्याची स्थिती सांगतात. ती कशी आहे ती आपण सोमवारी सकाळी बघणार आहोत. तोपर्यंत 2 दिवस आधीच काय झालं याचा एक अंदाज गोषवारा आपल्या जवळ असावा. तुम्ही म्हणत असाल की तुम्ही स्वतः सुट्टी घेता आणि आम्हाला अभ्यास सांगता. तुम्हाला अभ्यास मी सांगत नाही, पण मी स्वतः सुट्टी घेत नाही एवढं लक्षात ठेवा. जरी भगवद्गीता शुक्रवारपर्यंत असली तरी ऑफलाईन माझे वर्ग नंतरही असतात, शनिवारी पण असतो. आठवड्यातला सुट्टीचा दिवस नावाची संकल्पना नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा सुट्टी घेत नाहीत. काका अभ्यासाला कधी सुट्टी घेत नाही. आम्हाला मात्र लवकर सुट्टी हवी असते आणि तेच तेच किती दिवस करायचं असं वाटायला लागतं. रोज जेवतो हो आम्ही, अभ्यास एकदाच करतोय, जेवण 2दा करतो, 3दा केलं तरीही सोडत नाही. अभ्यासाला सुट्टी कशाला पाहिजे? ज्याचा त्याचा ऐच्छिक प्रश्न आहे, ज्यांनी त्यांनी तो सोडवून घ्यावा. आपण सोमवारी सकाळी पुन्हा भगवद्गीतेच्या योग्याच्या स्थितीला ध्यान योगातून कसं जाता येतं त्या स्थितीचा अभ्यास आपण पुन्हा बघूया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी.